स्मृतिगंधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आम्ही आता तुमच्या समोर नचिकेत आणि केतकी चैतन्य या दोघांना घेऊन येतोय. त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. आम्ही पण मारणार आहोत, तुम्ही पण मारा आणि काही प्रश्न वगैरे असले तरी विचारा. नचिकेत आणि केतकी हे दोघे आता सारेगममध्ये खूपच एकदम पॉप्युलर झालेत. नचिकेत विजेता ठरलेला आहे, त्यामुळे थोडंसं येताना पण त्याला अनेक ठिकाणी थांबावं लागलं. त्याचे ऑटोग्राफ्स, त्याचे फोटोग्राफ्स, मग एका ठिकाणी तर टोल पण घेतला नाही त्याचा. पोलिसांनी पण लगेच खाली उतरून टॅक्सीवाल्यांनी पण फोटो वगैरे काढले. या सगळ्यात थोडासा वेळ झाला, त्यामुळे सॉरी. पण आता आपण गप्पा मारूया. आणि संगीत मत्स्यगंधा हे जेव्हा आम्ही नाटक केलं तेव्हा संपदा त्याचं दिग्दर्शन केलं, तीही आपल्याबरोबर आहे. आणि आता आपण मला वाटतं ऑडिशन्स पासून ते महाविजेता हा प्रवास तुझ्याकडे नाही का? येस. हॅलो सगळ्यांना, पहिल्यांदा नमस्कार करतो सगळ्यांना. 2017 24 सप्टेंबरला ऑडिशन्स आमच्या झाल्या होत्या आणि ताईला आठवत असेल मी कसा आलो होतो ऑडिशनला. आणि तिकडनं सगळा प्रवास माझा म्हणजे टचवूड गुड प्रवास सुरू झाला होता व्यवस्थित. आणि हळूहळू तालमी, त्यातनं मग ॲक्टिंग मध्ये लक्ष, एक्सप्रेशन्स, गाणं, मग गाण्यातलं इझीपणा वगैरे सगळंच एक छान जमून गेलं. आणि संपदाताईचं खूप मोठं क्रेडिट आहे, कारण की स्टेजवरती जसं तुमचं गाणं चांगलं असणं एक मॅन्डेटरी असतं, तसं तुमचं दिसणं, तुमचं एक्सप्रेशन्स, तुम्ही काय शब्द कुठल्या भावाने आणि कुठल्या एक्सप्रेशननी तुम्ही गाताय किंवा म्हणताय, बोलताय, यावर पण खूप मार्क असतात किंवा याच्यावर खूप सगळं मॅटर करतं. त्यामुळे संपदाताईला मी खूप थँक्यू म्हणतो की तू मला खूप त्यासाठी मदत केलीस. आणि सारेगम हे आम्ही दोघांनी आम्ही ऑडिशनला कसं गेलोय दोघं, आणि सगळी जर्नी अशी आमची एकदम फ्लॅशबॅक झाली डोळ्यासमोर की कसं आम्ही ऑडिशनला एकत्र गेलो होतो, कशा ऑडिशन्स दिल्या, कसं आम्ही एकमेकांना टेन्शन्समधनं एकमेकांना रिलीज करून चांगलं होणार, सगळं मस्त होणार वगैरे करत करत आम्ही टॉप 12 फिनालेपर्यंत पोहोचलो. बरं, फिनाले आमचा 10 तास लाईव्ह म्हणल्यावरती आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. प्लस त्याच्यावरनं आम्हाला असं कळलं की दर 2 तासाला 2 एलिमिनेशन होणार आहे, त्यामुळे अजूनच टेन्शन वाढलं होतं आमचं. आणि पुढे जात जात मग आम्ही दोघंही टॉप 10, टॉप 8, टॉप 6 पर्यंत वगैरे छान असे आम्ही पोचलो होतो. आणि त्यानंतर पुढे सगळं इतकं फास्ट होत गेलं. काही गाणी आम्ही ऑन द स्पॉट गायलो, त्यामुळे तो एक खूप मोठा लाईफ लेसन म्हणता येईल मला की फिनाले वॉज अ लाईफ लेसन फॉर बोथ ऑफ अस मी म्हणेन. कारण की इतक्या अक्षय कुमार, सोनम कपूर आणि अनु कपूरजी या तिघांसमोर गाणं, त्यांनी माझं नाव घेणं, त्यांनी कौतुक करणं, हे पण एक वेगळंच आमच्यासाठी खूप असं छान फिलिंग होती. आणि फायनली टॉप 3 मध्ये मी आलो आणि विनर झालो, त्यामुळे खूपच छान वाटतंय. म्हणजे पण छान वाटते, त्याच्याबरोबर जबाबदारी पण खूप वाढली, कारण की नुसतं ते आनंद हा तात्पुरता, मला असं वाटतं की हा तात्पुरता आनंद मी इथे एन्जॉय करून ते इथेच सोडून पुढे परत दुसऱ्या आनंदाकडे जर्नी सुरू करावी असं मला वाटतं. ओव्हर टू यू कीर्ती. नमस्कार. मी सगळ्यात आधी पणशीकर काका आणि संपदाताई यांना खूप थँक्यू म्हणेन, कारण नचिकेतला पण माहितीये आम्हाला दोघांनाही मत्स्यगंधा सुरू झाला आणि इतक्या छान छान आम्हाला इतके सगळे अनुभव यायला लागले आणि आमच्या प्रवासात एक टर्निंग पॉइंट आला असं म्हणायला हरकत नाही की मत्स्यगंधामुळे आम्ही एक प्रेझेंटेशनची बाजू आम्ही शिकलो आणि गाणं कसं समोरच्यांपर्यंत पोहोचवायचं, आणि हा सगळा अनुभव आम्हाला सारेगममध्ये उपयोगी पडला. आणि यासाठी खूप स्पेशल थँक्स टू संपदाताई आणि रेणू, कारण नचिक आणि आम्हाला बाकीच्यांकडून सुद्धा अशा प्रतिक्रिया मिळाल्या की मत्स्यगंधा पूर्वीचे तुम्ही दोघं आणि आता मत्स्यगंधा नाटक सुरू असताना आणि त्याच्यानंतर जे आम्ही तुम्हाला बघत आहोत, तर तुमच्यात खूप फरक आम्हाला जाणवतोय आणि नक्कीच खूप फायदा झाला. आणि हे नक्कीच सांगता येईल की सारेगमचा अनुभव पण खूप वेगळा होता. खरं तर मी तर ऑडिशन द्यायची की नाही इथपासून तळ्यात मळत होतं माझं. संपदाताईने सांगितलं म्हणून मी निदान म्हटलं ठीक आहे चला जाऊया, कारण पण खूप छान अनुभव होता. कारण
त्या निमित्ताने खूप वेगवेगळी गाणी म्हणता आली की जी मी कधी म्हणेन असा पण विचार केला नव्हता, कारण क्लासिकलची एक आपण बाजू धरून ठेवली तर इतकी लावण्या किंवा अशा पद्धतीची गाणी म्हणू की नाही सांगता येत नाही, पण त्या निमित्तानं त्या गाण्यांना अप्रोच झालो आम्ही दोघंही. आणि ऑन द स्पॉट आम्हाला काही काही हे शेड्यूल इतकं छोटं असल्यामुळे प्रेशर सगळ्यांवर खूप होतं, त्यामुळे एका दिवसात 7-7 गाणी आम्हाला मिळाली होती. फिनालेचं खूप टेन्शन होतं आणि आयत्या वेळेस ही गाणी बसवायची आणि ती तुमच्या रसिकांपर्यंत पोहोचवायची हे खूप मोठं आव्हान होतं. आणि अर्थात हे पेलू शकलो आमच्या गाण्यातल्या गुरूंमुळे आणि इतक्या वर्षांच्या तालमीमुळे हे शक्य झालं, पण खूप छान वाटतंय. आणि मेन म्हणजे मला असं सांगायला आवडेल की कसं होतं की 12 जणांमधनं दर 2 तासाला 2 एलिमिनेशन म्हणल्यावरती टॉप 6ला कोण येणार, टॉप 5ला कोण येणार हे आम्हाला काही अंदाज नव्हता. त्यामुळे आम्ही म्हणजे कमलेश दादा आमचा जो म्युझिक अरेंजर आहे तो असा त्यांच्यासाठी पण हे सगळंच नवीन होतं, कारण की 10 तास फिनाले असं कधीच घडलं नव्हता पूर्ण याच्यात हिस्ट्रीमध्ये. त्यामुळे कोणाला काय गाणी अलॉट करायची आणि मग ती गाणी फिनाले ग्रँड फिनालेला सूट होतील का नाही ते पण खूप बघायला लागलं होतं. त्यामुळे आम्हाला लिटरली 7 तारखेला फिनाले, आम्हाला 5 तारखेला एक 15 गाण्यांची लिस्ट आलेली सगळ्यांना की ही गाणी तुम्हाला बसवायची. मग त्यात आम्ही फर्स्ट 3-4 राऊंड मध्ये गाणारी आम्ही गाणी ती होतीच, त्याची प्रॅक्टिस, त्याचा परफॉर्मन्स, त्याच्याकडे लक्ष देणं ते होतच. प्लस आम्हाला एक्स्ट्रा 15 गाणी आलेली की ही गाणी तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला गावी लागतील असं होतं. त्यामुळे आम्ही असं होतो की नाही, आता पहिले आपण पुढे लिव्ह द प्रेझेंट, आता आपलं हे गाणं आहे, या गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करून आपण पुढे जात जाऊयात, पुढे आपण होईल ते होईल. आणि त्यात मला स्पेशली कमलेश दादाचं, झी मराठीच्या सगळ्या EPsचं, सगळ्या टीमचं आणि सगळ्या म्युझिशियन्सचं मी मेन म्हणेन, कारण की आम्ही लिटरली, मी पर्सनली सांगतो, टॉप 5 नंतरची सगळी गाणी मी स्टेजवर जाऊन फक्त त्यांच्याकडे 1-2दा बघून डोळ्यांनी एकदा आम्ही फक्त एक रुटीन न बोलता आम्ही एक सेट करून आम्ही ऑन द स्पॉट गायलोय, ज्याच्यावरती एलिमिनेशन अवलंबून होतं. त्यामुळे हा खूप एक आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं की आम्ही विदाउट रिहर्सल ऑन द स्पॉट हे गाणं आणि ते गाणं कसं आहे त्याप्रमाणे परफॉर्म करणं. कारण झिंगाट सारखं गाणं मी टॉप 3ला शेवटचं गाणं मी गायलो, जे माझं खूप कॉन्ट्रास्ट गाणं होतं. म्हणजे मी गायलोय, एकदाच गायलोय, पण ते इतकं सारेगमच्या स्टेजवर जितकं तयारीने उतरावं तितकं तयारी म्हणजे माझी नव्हती. पण तो एकंदर माहोल, ऑरा जो तयार झालेला तिकडे एकदम परफॉर्मन्सचा, आणि छान सगळे उज्ज्वल आणि अक्षय दोघांनी इतकं छान परफॉर्म केलं होतं. त्यांच्याकडनं पण एक पॉझिटिव्हिटी मला मिळाली होती की परफॉर्म करायचं, दिस इज नॉट अ कॉम्पिटिशन, दिस इज अ परफॉर्मन्स, की माझा शो आहे आणि मला बघायला असा एक ॲटिट्यूड आम्ही सगळ्यांनीच ठेवला होता. त्यामुळे तो एक छान आम्हाला एक एनर्जी तिथे झाली आणि ते खूप छान सगळं जुळून आलं. त्यामुळे खूप छान शिकायला मिळालं या पूर्ण जर्नीमध्ये. आणि जे सुरुवातीला दडपण यायचं की आता एवढे लाईट्स, एवढे कॅमेराज, समोर आपल्याला कोणीतरी जज करायला बसतंय, पण मला पर्सनली मी हे असं अनुभवलं की स्टेजवर जाताना जेव्हा दडपण यायचं तेव्हा मी स्वतःला समजवायचे की नाटकात आपण 500-600 रसिकांसमोर, प्रेक्षकांसमोर जर आपण परफॉर्म करतोय तर इथे मोजकी जण आहेत, तर त्यांच्यासमोर तर आपण छान परफॉर्मन्स दिलाच पाहिजे असं समजून, असं स्वतःला समजावून मी गाणं सादर करत होते. तर हे मत्स्यगंधा आणि सारेगम हे खूप छान दोन्ही प्रोजेक्टचे आणि दोन्ही यांचे खूप छान अनुभव. मत्स्यगंधाचा मी म्हणेन आम्हा दोघांना सारेगमसाठी, सारेगमच्या एकंदर कॅमेरा, मी म्हणेन कॅमेरासाठी, टीव्हीसाठी जे आम्हाला निडेड असतं, एक चेहरा, एक्सप्रेशन्स, कंट्रोल, बोलणं. मी फ्रँकली सांगायचं तर मी इतकं जे आता बोललोय ते इतकं बोलू शकतो हे पण मी संपदाला क्रेडिट देतो, कारण की मी इतकं माझं फंबलिंग मी व्हायचो, इतका फंबल मी करायचो. ते आज मी स्वतः माझ्यामध्ये चेंज मला जाणवतोय की मी इतकं बोलू शकतोय विदाउट एनी डिस्टर्बन्स. ते खूप एक मला स्वतःसाठी ते खूप चांगलं वाटतंय, त्याचं पण क्रेडिट संपदाला. इव्हन मला काही एक झाला महाराजच्या वेळेसची एक आठवण आहे छान, की झाला महाराज पंढरीनाथमध्ये गाणं आहेच, पण ते भजन असून सुद्धा त्याच्यात एक गोष्ट सांगितलेली आहे. आणि मला कमलेश दादा म्हणाला की हे तुला मुद्दामून मी गाणं देतोय कारण तू ही गोष्ट समोरच्यांपर्यंत सांगायची आहे, थोडासा ऍक्ट आहे त्याच्यात, तर तू हे केलं पाहिजेस आणि तू हे छान पद्धतीनं करू शकतेस.
पण दर रिहर्सलला मला असं एक जाणवत होतं की नाही, अजून अजून काहीतरी हवंय, अजून काहीतरी हवंय. तर तेव्हा काही कारणास्तव ताईशी कॉन्टॅक्ट माझा नीट झाला नाही, पण तेव्हा सुद्धा मी असंच इमॅजिन केलं होतं की ठीक आहे, आत्ता ताई सांगायला नाहीये, पण तरी ताई काय सांगेल मला यावेळेस, किंवा ताई कशी परफॉर्मन्स देईल हे गाणं तिला जर म्हणायचं असेल तर, हे इमॅजिन करून मी ते गाणं गायले आणि सगळ्यांना आवडलं. तर खूप ताई, तू खूपच दिलंयस आम्हाला या प्रवासात, तुझ्याकडून खूप मिळालंय खरंच. आणि आमच्या दोघांच्याही कारकिर्दीसाठी ते इतकं मोलाचं आहे की मी नाही सांगू शकत. आणि तुम्हाला खूप कॉंग्रॅच्युलेशन्स येतात वेगवेगळ्या व्यक्तींकडनं. कोणी गायला सांगताय तर ते आपण करूच, या दोघांना गायल्याशिवाय कसं सोडणार आहोत. पण सगळं श्रेय ते पणशीकर काकांना देत आहेत, मला देत आहेत, राहुल मेहेंदळेला देत आहेत आणि आमच्या अख्ख्या टीमला देत आहेत. हा त्यांचा जमिनीवर असण्याचा गुण जास्त आवडला, कारण आत्ता 2 दिवसच होत आहेत, त्या दोघांना अख्खं जग बघत होतं. अगदी महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेरची मंडळी त्यांना पाहत होती. तर हे जो मुकुट त्यांच्या आता डोक्यावर आहे, तो मुकुट, त्याचं श्रेय जरी ते आम्हाला देत असले तरी आम्हाला माहिती आहे की मुळात ती गुणी मुलं आहेत आणि जेन्युइन वर्क त्यांनी केलंय, हार्डवर्क केलंय, कष्ट केलेत. आणि त्याला फक्त आमचा असा चला हे करा ते करा हे निमित्त झालं. संगीत मत्स्यगंधा हे पणशीकरांनी नाटक जे आत्मीयतेने उभं केलं, ते नुसतं उभं केल्यावर आम्हाला एक राहुल मेंगळे सारखा कसबी असा कलाकार मिळाला. आणि 2 नवीन मुलं ज्या खरोखर चालायला सुद्धा ते पहिल्यांदा रिहर्सल करत होते, मग बोलताना कुठे बघायचं, हात कुठे ठेवायचे हे सगळं विचारत होते. कुठल्याही मोठ्या कलाकाराने म्हटलं कोण नवीन मुलं आणलीस असं म्हटलं असतं, पण राहुलनी खूप त्यांना सपोर्ट केला. आमच्या अमोल कुलकर्णीने केला, शशी गंगावणेने केला, माझी रेणू माझ्या बरोबर सतत सातत्याने होती. आमची सोशल मीडियाची टीम त्यांना एक कॉन्फिडन्स देत होती, कारण यंग टीम आहे. जेव्हा ते दिसतात जगात तेव्हा जगाकडनं येणारा रिस्पॉन्स त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला या सोशल मीडियामुळे. अमित टिल्लू यांचे पण आम्ही आभारी आहोत, त्यांचे सर्व सहकारी यांचे आभारी आहोत. आणि गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक आणखीन जोरदार सुरू करण्याच्या निर्णयात आता काय भर घालणार आहेत, विचार करणार आणि नक्की आम्ही प्रयोग सादर करणार आहोत. मला याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगायची की कोणतीही उडती गाणी, ठसकेबाज गाणी यांना पुरं पडत त्यांची 20 वर्षाची रियाजातली गाणी सुद्धा ती तितकीच गुरुला आवडतील की नाही या भीतीने ते सादर करत होते. की आम्हाला सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत राहिलं, पण आमच्या गुरुनी सुद्धा, कारण दोघांचं टेन्शन ते होतं, आमच्या गुरुना आम्ही जे करतोय ते आवडलं पाहिजे. आणि मला वाटतं हा धागा दोरा सगळ्यात जास्त चांगला आहे. पणशीकर काका, तुम्हाला काय वाटतं? आपण जे ऑडिशन या दोघांच्या पाहिल्या होत्या त्याच्यानंतर आज कसे बोलताय? आज ते बोलतायत ह्यातच मला केवढं तरी मजा वाटते. बापरे नचिकेत, माय गॉड, तू जेव्हा पहिला ऑडिशनला आलास तेव्हा सुरुवातीला वाटलं की हा गातो तर छान, पण हा रंगमंचावर येईल की नाही, कारण त्याचं पहिलं पदार्पण. आणि सुरुवातीला मला वाटतं मला सर्वात जास्त आनंद का झाला, एक तर या नाटकामुळे, मत्स्यगंधेमुळे, की ही जी टीम मिळाली ना आम्हाला, की नचिकेत, केतकी आणि बाकी सगळेच, अमोल, संजीव, पूजा, रायबागी, रेणुका, ही टीम आहे ना, यांचा उत्साह हा मला जो नेहमी आवडतो मुलांमध्ये बघायला, तो म्हणजे कॉलेजच्या एकांकिका ज्या स्पर्धा ज्या असतात ना, त्या स्पर्धेमध्ये त्या मुलांचा जो उत्साह असतो ना, तो उत्साह हे घेऊन व्यावसायिक नाटकात आले. म्हणजे इतकं छान ट्रान्सफॉर्मेशन आहे. असं खरं व्यावसायिक नाटकाने पण हे बघण्यासारखं आहे की अशा तरुण मुलांना घेऊन त्यांच्या उत्साहाने व्यावसायिक नाटक आणणं, कारण प्रेक्षक पण त्याच तरुणाईला बघायला येतात मग. आणि त्यामुळे ते छान असं फार सुंदर झालं सगळं. आणि नचिकेतलं म्हणजे सुरुवातीला आम्ही म्हटलं हा दिसतो छान, गाणं छान, पण पुढे काय म्हणजे अगदी मला वाटतं राहुलनी कोणीतरी त्याची चाल सुधारताय, गाण्याची नाही का, कोणतरी उगाच त्याला डायलॉगची मदत करता, म्हणजे सगळं असं सगळं करून इतकी मजा आली आहे सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि ह्या प्रोसेसमधनं नंतर जेव्हा कळलं की सारेगमावरती, तेव्हा म्हटलं अरे ये तो बात बन गई. आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाविजेता केतकी तर अगदी पूर्ण फायनलपर्यंत आली. आणि केतकीला आम्हाला वाटतच होतं की सारेगम कदाचित हा तिचा फोरम नसणार, कारण तिचं क्लासिकल बेस आहे, ती उत्तम नाट्यसंगीत गाते. आणि
म्हणजे केतकीला आवडणार नाही का, पण ती सैराट नाही गाऊ शकत. पण नचिकेत मात्र हे सगळं करू शकतो आणि त्यामुळे तो असा भावविजेता पण झाला. आणि सारेगमामध्ये फार तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असणार सारेगमा. बऱ्याच जणांनी ते आपले सेलिब्रिटी जे मागे बसले ते पण फार फार छान कॉमेंट्स वगैरे करत होते. आणि त्याच्यातले गंमत म्हणजे काही जणांना गाणं माहिती नसताना पण ते कॉमेंट करत होते, त्याची मजा होती. कारण ही मुलं त्यांनाही अट्रॅक्ट करू शकले की ज्याला गाणं येत नाही त्यांना सुद्धा ह्यांची आवड, ह्यांचं गाणं ऐकायला मिळत आहे. ही जी गंमत होती ना, ही सगळी नचिकेत आणि केतकी यू रिअली मेड इट. म्हणजे सारेगमाला सुद्धा तुम्ही असे का छान स्टाईल आणलं. काका, मला सगळ्यात आनंद केव्हा झाला माहितीये, जेव्हा काही सेलिब्रिटी, सिलेक्टेड सेलिब्रिटी त्यांच्यावर कमेंट्स करत होते लाईव्ह कार्यक्रमात, तेव्हा त्या दोघांवर कोणी काही म्हणा, आम्हाला काही परिणाम होत नव्हता. कारण सेलिब्रिटीना त्यांची जबाबदारी कळायला पाहिजे की आपण नॅशनल लेवलला काय बोलायचं आणि आर्टिस्टनीच एका दुसऱ्या आर्टिस्टना कसं प्रोत्साहन द्यायचं असतं. आणि जरी खटकलेली गोष्ट असली तरी सुद्धा ती जबाबदारीने कशी मांडायची असते ह्याचं सुद्धा सेलिब्रिटीनी यांच्याकडनं थोडंसं घ्यावं असं वाटतं. पण याचा कुठलाही परिणाम त्या दोघांच्या कामात नव्हता. आणि मला असं वाटतं की हे श्रेय नाटक बनत असताना राहुलनी पण त्यांना खूप कॉपरेट केलं. राहुल, बोल याच्याविषयी. मला असं वाटतं की नचिकेत आणि केतकी हा जो मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, आधी संगीत मत्स्यगंधा हे नाटक आणि त्याच्यानंतर आता सारेगमप, आणि मला असं वाटतं की एक ऍक्टरने किंवा कलावंतांना मॅच्युअर होणं खूप गरजेचं असतं. आणि तो वेगवेगळ्या येणाऱ्या अनुभवातनं, त्या चॅलेंजेसमधनं जात असताना मॅच्युअर्ड होत जातो. आणि समाव ही कॉम्पिटिशन किंवा या कॉम्पिटिशन ज्या असतात ह्या T20 मॅचेस सारख्या असतात. त्या दिवशी जो एक उत्तम फलंदाजी करून जाईल किंवा उत्तम 6 मारेल किंवा जिंकून शेवटच्या बॉलला जर 6 मारली आणि सामना फिरवला, त्याप्रमाणे हे असतं. त्यामुळे ते तेवढंच महत्वाचंही आहे. पण त्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं काय, हे उत्तम गायक आहे. हे बरीच वर्ष रियाज करता आहेत, त्यांच्या गुरूंकडे शिकता आहेत, दिवसेंदिवस ते त्याच्यामध्ये मॅच्युअर्ड होत चाललेले आहेत. आणि दिवसेंदिवस ही मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये येत असताना ॲज अ ॲक्टर म्हणून सुद्धा त्यांना त्याचा फायदा होतो आहे, एक्सप्रेशन म्हणून पण फायदा होतो आहे. तर ह्याचा विचार काही सेलिब्रिटीजने करावा. म्हणजे कसं आहे की एखाद्या वेळेला एखाद्या माणसाचं आपल्याला नाही आवडत, पण त्याची मेहनत लक्षात घ्यावी, प्रामाणिकपणा लक्षात घ्यावा कामातला आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्या जेणेकरून आपणही त्यातनं काहीतरी 4 गोष्टी शिकू शकतो. जसं मी ह्या दोघांकडनं शिकलो. सुरांचे संस्कार माझ्यावरही झाले. कारण गद्यनट म्हणून काम करत असताना आपल्याला तेव्हा एक संगीत जे असतं किंवा एक प्रत्येक वाक्याला पण एक लय असतो, ताल असतो, तो तालीचा लयीचा अभ्यास मला ह्यांच्याकडनं झाला. किंवा गाण्याकडे बघावं कसं किंवा एखाद्या भूमीकडे बघावं कसं हे ह्यांच्यामुळे मला मिळालं. आणि मी माझी भूमिका ह्यांच्यामुळे संगीत मत्स्यगंधा या नाटकात आणखीन छान पद्धतीनं मांडू शकलो. त्यामुळे मी या दोघांचे खरं तर आभार मानेन. या दोघांनी मला घडवलं, माझ्यावर संगीताचे सुराचे संस्कार केले आणि त्यामुळे मी हे करू शकलो. त्यामुळे नचिकेत आणि केतकी, मी तुम्हाला थँक्यू म्हणतो की तुमच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. संपदा, तुला काय वाटतं? हो, आणि आता आपल्याला जो रिस्पॉन्स येतोय तो त्याच्यात रेश्मा दुधम मरगनचे याहीने कळवलं की नचिकेत, तिने वेगळंच म्हटलं, नचिकेत तुझं नाव खूप छान आहे आणि ते नाव आदराने लोकांनी घ्यावं याच्यासाठीच नचिकेत मेहनत घेतोय. नचिकेत, मला तुला असं विचारायचंय की जेव्हा पहिल्या रिडिंगला तू आला होतास मत्स्यगंधाच्या ते, आणि आता तू जे बोलतोयस ना की मला खूप बरं वाटतंय, हे माझं भाग्य आहे वगैरे, तर हे कसं रे, म्हणजे मराठीपर्यंत कसं पोचलंस तू? ती जर्नी खूप इनविजिबल होती असं सांगेल. कारण काय कसं झालं मला माहित नाही. मराठीत सांगणार. जर्नी खूप अदृश्य होती. प्रवास खूप अदृश्य होता. कारण सुरुवातीचं मी स्क्रिप्ट हातात घेतल्यावरती मी इतकं, म्हणजे पहिल्यांदाच नाटक, त्यामुळे नाटक म्हणजे काय काहीच नाही. स्क्रिप्ट पहिल्यांदा बघितली होती मी. लिटरली पराशर जिथे दिसतंय माझं, मी पराशर ऋषींचं काम करतो या संगीत मत्स्यगंधामध्ये. जिथपर्यंत पराशर तिथपर्यंत पानं उलटून फक्त बघितले मी, फक्त माझं वाचून घेतलेलं मी फक्त. आणि नंतर मला फक्त आणि नंतर मला हळूहळू कळलं की नाटक समजायला, अख्खं नाटक आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी आपण नाटक पूर्ण वाचायला हवं, जेणेकरून आपल्याला ती अख्खी स्टोरी कळेल आणि आपण ते इमोशन्स त्यात टाकू शकू. त्यामुळे मग ते हळूहळू नाटक पण वाचणं माझं झालं. त्यामुळे नाही म्हणलं तरी
इनडिरेक्टली का होईना पण एक वाचण्याची आवड पण थोडीशी निर्माण झाली. वसंत कानेटकरांची इतकी सुंदर आणि कठीण भाषा आहे, इतकं छान त्यांनी लिहिलंय, तर ते वाचताना त्यानंतर मला बाकी काही वाचायला मी जे जायचो तर ते मला फार कठीण गेलं नाही असं म्हणेन, कारण की वसंत कानेटकरांनी इतकं सुंदर आणि कठीण शब्द आहेत त्यांचे सगळे, त्यामुळे त्याचा पण खूप फायदा झाला. आणि डे 1 to टुडे आय डोंट नो, पण चांगलं जे काय होतं ते बरोबर. केतकी आणि नचिकेतचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे ना, त्यांनी दोन्ही पिढ्यांना बांधून ठेवण्याची यंग स्पिरिट दाखवलंय. त्यामुळे त्यांना जेव्हा नवीन प्रेक्षक येऊन भेटतात तेव्हा त्यांच्याशी ते त्या स्टाईलनी बोलतात, आणि जेव्हा वरिष्ठ पालक येऊन भेटतात किंवा प्रेक्षक येऊन भेटतात तेव्हा ते त्या दृष्टीने बोलतात. मला असं वाटतं हे ग्रूमिंग सुद्धा अत्यंत आवश्यक गरजेचं आहे. आणि संगीत मत्स्यगंधा या नाटकाला या दोघांमुळेच तुम्ही यावं, अगदी तरुण पिढीने सुद्धा असं वाटतं. कारण राहुल मेहेंदळेची या फील्डमधली 30 वर्ष, या दोघांच्या गायनातली 15 ते 20 वर्ष, आणि पणशीकरांचे जवळजवळ 40 ते 50 वर्षाचा सगळा यातला अनुभव, अभ्यास, आणि माझी आता नवी इनिंग सुरू झाली डिरेक्शन म्हणून, या सगळ्याचा जो पॉझिटिव्ह ऑरा आहे त्याच्यासाठी हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. तुम्ही चांगल्या प्रेक्षकांनी इथे यावं, संगीत मत्स्यगंधाच्या प्रयोगाची तुम्ही वाट पाहावी आतुरतेने असं वाटतं. कारण तिथे झिंगझिंग झिंगाट गाणारा माझा नचिकेत हा कसा रागाला, प्रत्येक रागाच्या नोटेशनला सुद्धा कसा खरा उतरतो. केतकी सुद्धा लागली गुणाची उचकी म्हणत एकीकडे तुम्हाला दिसत असली तरी सुद्धा ती रागदारी उत्तम प्रकारे सादर करते. ह्या दोन्ही दगडांवर अप्रतिम पाय ठेवणारे माझे कलाकार आहेत. सर म्हणूनच तुमच्या कमेंट्स येत आहेत, अभिनंदन, कॉंग्रॅट्स, एखादं गाणं मग काय त्यांच्यासाठी म्हणायचं. छान छान लोक कॉमेंट्स करतात. आता योजनाताई पण आलेल्या आहेत बघायला, योजना शिवानंद. हो वा, या क्षेत्रातलं मोठं ना. हो, मग तर आम्ही काही म्हणजे आम्ही मोबाईलमध्ये बघतोय कारण आम्हाला तुमची नावं कळावी म्हणून, तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचतायत म्हणून आम्ही पाहतोय, आणि खूप आशीर्वाद मिळतायत या दोघांना. आणि आता कोणीतरी फार छान कॉमेंट मेघना आपटेंनी टाकले, तुम्ही दोघे दिसायलाही खूप छान आहात, संगीत नाटकाचं आव्हान तुम्ही पेलात. गंमत म्हणजे मला थोडं जरा कदाचित माझ्या वयाला अनुसरून किंवा लहानपणी मोठा घास पण वाटेल, पण सत्यवतीने प्रेमात पडावा असा पराशर मत्स्यगंधेला पहिल्यांदा मिळाला, याचा मला इतका आनंद होतोय. आणि त्याला परवा सोनम कपूर पण म्हणाली की नचिकेत तुझा आवाज किती गोड आहे, तर तो लाजला तो स्टेजवरनं, पण त्याला ते खूप असं आतनं आवडलेलं आहे. काय नचिकेत, बरोबर ना? शकलोच नाही. मला या दोघांना तुमच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे की हे तुम्ही ही गाणी तुमचे गुरु पण पाहत होते बरोबर, तर काय चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स त्यांच्याकडनं तुम्हाला? गुरुजींना माझे गुरुजी पंडित सुरेश बापट हे म्हणजे यांनी मला खूप एव्हरी टाइम सपोर्ट केलाय, एव्हरी सिंगल टाइम मला त्यांनी सपोर्ट केलाय. आणि रागदारी बरोबर म्हणजे रागांचा अभ्यासाबरोबर ही इतर गाणी पण गाण्यासाठी त्यांनी आम्हाला नेहमी सपोर्ट केला. म्हणजे इच अँड एव्हरी आमचा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर ते मला मेसेज करायचं, नचिकेत गाणं खूप छान झालं, लय थोडी जास्त हवी होती का, किंवा लय थोडी कमी झाली का, असं त्यांच्या मला मेसेज यायचे. आणि मला ते मेसेज बघूनच खूप आनंद व्हायचा की अरे सर माझं गाणं ऐकतायत आणि ते मला सपोर्ट करतायत. त्यामुळे सर्वप्रथम माझ्या गुरुजी पंडित सुरेश बापट यांना मी खूप नमस्कार करतो आणि थँक्यू म्हणतो की तुमच्यामुळे आज मी इथे आलोय आणि आज सूर जो मी लावतोय तो त्याचा कॉन्फिडन्स तुम्ही मला दिलाय. त्यामुळे तुम्हाला मी खरंच नमस्कार करतो याच्यासाठी. आणि असंच मी तुमच्याकडनं अजून खूप शिकायला आवडेल. मी हा एक तुम्हाला मेसेज देऊ करतो. माझे गुरु पंडित अरुण कशाळकर आणि मुग्धा भट सामंत रत्नागिरीच्या यांच्याकडे, या दोघांकडे माझं संगीताचं शिक्षण झालं, पण त्या दोघांकडूनही मी क्लासिकलचं शिक्षण घेतलं. आणि त्यामुळे झी मराठीच्या मंचावर वणवा पिसाटला किंवा लागली कुणाची उचकी वगैरे ही गाणी म्हणताना मला दडपण होतं की माझ्या दोन्ही गुरूंना हे आवडेल का. मी म्हणजे थोडं मलाच दडपण होतं, त्यांना काहीच त्याबद्दल हे नव्हतं. पण नेमकं मुग्धा मॅडमशी बोलल्यावर मला त्या म्हणायच्या की तू चांगलं गाऊ शकशील हे, आणि तू गा, तिथे हे गायचं आहे आणि सगळ्यांना आवडलं पाहिजे अशी तू गायली पाहिजेस. पण कशाळकर सरांशी माझं हे बोलणं व्हायचं नाही, कारण मी
थोडी म्हणजे आदरार्थी भीती आहे मनात की त्यांना आवडेल का मी हे असं गायलेलं. पण नेमकं अनायसे असं झालं की त्यांनी जेव्हा टीव्ही ऑन केला आणि नेमकं मी त्यांच्यासमोर हीच गाणी म्हणताना त्यांनी मला ऐकलं. पण तरीही दुसऱ्याच दिवशी किंवा कधी त्यांची भेट झाल्यावर ते मला म्हणाले की तू छान गायलीस हे पण गाणं, मला वाटलं नव्हतं तू ही गाणी पण अशी गाऊ शकशील असं. तर त्यामुळे दोघांकडूनही खूप चांगले आम्हाला चांगले आशीर्वाद मिळाले आणि असेच त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सतत नेहमी राहोत अशी मी इच्छा व्यक्त करते. आपल्याला हर्षल बेळगावकर प्रेक्षकांनी असं सांगितलंय की महाराष्ट्राची ही निवड मत्स्यगंधाच्या तुम्हा मंडळींना आधीच कशी काय हे हिरे सापडले. तर खरोखर आम्ही सुद्धा खूप लकी आहोत की अशी गोड पोरं मिळाली. लकी तेव्हा आणखीन हो जेव्हा प्रेक्षकांमधली 40च्या आतली वयवर्ष 10, कारण आता जे आम्हाला प्रेक्षक येऊन जे वरिष्ठ भेटतात ते म्हणतात आम्ही त्यावेळी खूप लहान होतो तेव्हा हे नाटक पाहिलं होतं. मला वाटतं आत्ताच्या पण लहान पिढीने हे पुढे जाऊन कोणाला तरी सांगावं की आम्ही खूप लहान होतो तेव्हा आम्ही केतकीचं गाणं ऐकलेलं आहे, आम्ही नचिकेतचं गाणं ऐकलेलं आहे हे सांगावं. आणि मराठी रंगभूमीला मी तुम्हाला एक गंमत सांगते. केतकीने आधी विचारलं होतं की असं चालेल ना, म्हणजे आपण सगळ्या प्रकारचे तिथे गाणी गायला लागतील. म्हटलं गाणं गाणं असतं, रंगभूमी रंगभूमी असते. आपण तिच्याकडे कसे पाहतो आणि तिला तिचे आशीर्वाद घेत घेत आपण कसं मोठं होतो हे महत्वाचं असतं. आणि हे वाईट आणि हे चांगलं हे चांगल्या कलाकारांनी कधी म्हणायचं नसतं. आपण जे मनापासून करतोय ते चांगलंच आहे आणि चांगल्याला असतं. म्हणून तर जितेंद्र अभिषेकींची गाणी इतके वर्षांनी सुद्धा आज या मुलांना गुणगुणावीशी वाटतात ना, ती चांगलीच आहेत म्हणूनच ना. ते कोणी काही मानगुटीवर बसले नाही, त्यांच्या गळ्यात मात्र ते बसलेले. आणि एक दुसरी घेते की नचिकेत आपण म्हणजे खरंच संपदा आपला कार्यक्रम कोण कोण बघतायत माहितीये का. म्हणजे माझ्या अगदी जिव्हाळ्याची एक फॅमिली आहे आणि मी त्यांचा फॅन पण आहे. मधुराजी जसराज आपला कार्यक्रम बघताय. आणि मधुराजी तुम्हाला नमस्कार. आणि फार बरं वाटलं तुम्ही हा कार्यक्रम बघताय आणि तुम्ही आमचं नाटक बघायला पण यायचंय. दिनानाथला तर तुम्ही नक्कीच येऊ शकाल अंधेरीवरनं. आणि त्यामुळे आमची फार इच्छा आहे की आमचे असे जेव्हा महोत्सवी प्रयोग होतील तेव्हा पंडितजींनी सुद्धा स्वतः यावं आणि या सगळ्या तरुण मुलांना आशीर्वाद द्यावा. आणि तुम्ही हा कार्यक्रम बघताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला मुग्धा आपटे यांनी कळवलंय की आम्ही काही प्रयोगांना मुक्तो आहोत. दक्षिण मुंबईत आम्ही संगीत नाटकाला मुक्तो. खरंय, आम्ही येणार संगीत मत्स्यगंधा घेऊन दणक्यात तिथे पोहोचणार आहोत. नितीन दीक्षित म्हणतायत कॉंग्रॅच्युलेशन्स नचिकेत. प्रदीप केळकर असं म्हणतात की काय म्हणतात सर्वप्रथम नचिकेत तुझे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना अभिमान वाटतोय तुझा. आणि त्यांनी ऑल द बेस्ट म्हटलंय. आता आपल्याला ना हे सगळं असं वाटतंय की लगेच कनेक्ट होतोय आपण आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळतायत. पण ते किती महत्वाचं माहितीये, या वाईब्स सगळ्यात महत्वाच्या आहे. आणि पाय जमिनीवर आणि डोकं आकाशाच्या दिशेने या स्थितीतच या कलाकारांना ते खूप मस्त तुम्ही छान ग्रूमिंग करताय असं वाटतं. या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणं म्हणजे मुंबईच्या बाहेरनं सुद्धा आम्हाला मेसेज येत आहेत आणि कोणीतरी नुसतं हाय म्हणतंय, कोणीतरी वा छान एवढीच प्रतिक्रिया देतंय. पण म्हणजे त्यांना त्या प्रतिक्रिया देण्यातही वेळ घालवायचा नाही, आपली पुढची वाक्य ऐकायची असा त्याचा अर्थ आहे. बऱ्याच लोकांना गाणं ऐकायचंय नचिकेतचं आणि केतकीचं. आणि काय सादर करायचं का. आणि गंमत म्हणजे आज सगळेच इथे आहेत, म्हणजे मत्स्यगंधाची आमची पूर्ण टीम पण आहे. ते आम्ही एक एक तुम्हाला दाखवूच. रेणुका भिडे आहे, अमोल कुलकर्णी आहे, हा चंडोल करतो, मग संजीव तांडेल आहे आणि मध्ये रोहित आहे. हा रोहित आमचा सोशल मीडिया बघतो. आम्ही आता तुमच्याकडे पोहोचतोय त्याचं कारण रोहित आणि जो आम्हाला ऍक्च्युअली तुम्हाला दाखवतोय तो मनीष नेने आणि अमित टिल्लू मागे. तर असे सगळे आहेत. आणि तुम्हाला भेटायचं, तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आज, म्हणून नचिकेत आणि केतकी इथे येणार आहेत. आम्हालाही त्यांचं स्वागत करायचं होतं, त्यांचं अभिनंदन करायचं होतं, म्हणून आम्ही तबला डग्गा पण रेडी ठेवलेला आहे. तेव्हा आता आपण मला वाटतं एक एक गाणं ऐकूया. आणि आमच्या संगीत मत्स्यगंधाला तबल्यासाठी सुद्धा विशेष टाळ्या येतात. हो, सुहास चितळे खास तबला घेऊन आलेले आहेत. सो केतकीचं गाणं ऐकूया.
तव भास अंतरा झाला, तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना रे, मन रमता मोहना रे, मन रमता मोहना. हासती फुले भवताली, हासती फुले भवताली, मधुरे फळावर लाली, हो मधुरे फळावर लाली. स्मित साम्य तुझ्या अधरीचे, स्मित साम्य तुझ्या अधरीचे, मम खिळवी लोचना रे, मम खिळवी लोचना रे, मन रमता मोहना. तव भास अंतरा झाला, तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना रे, मन रमता, मन रमता, मन रमता मोहना. या गाण्याची एक आठवण तुम्हाला सांगायची की एका प्रयोगाला असं झालं होतं की काही कारणाने हार्मोनियम आमची वाजवू शकत नव्हती, पण बॉन्डिंग कलाकाराचं आणि मला असं वाटतं या नव्या मुलांना ते असं नाटक करायला मिळताना ते कळतंय याची गंमत वाटली. पटकन नचिकेत विंगेत जाऊन त्यांनी स्वतःचा मोबाईल आणला आणि त्याच्यानं तिला निदान तानपुरा तरी त्या सुराचा मिळेल अशी ऍडजस्टमेंट करून वन्स मोर घेतला आमच्या बाईंनी त्या गाण्याला. त्याच्या मागे आमच्या विंग मध्ये नचिकेत सुद्धा होता आणि असंच नचिकेतच्या वेळेला लक्ष ठेवून असते विंग मध्ये आमची केतकी आणि आमचे सगळे कलाकार. या मंडळींना ऐकणं हे भाग्याचं आहे. आपल्याला रोहित गाडगीळ यांनी मेलबॉर्न वरनं असं म्हणतायत, ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. गुड जॉब रोहित, तुला पण त्यांनी हे केलंय. सुभाष, नचिकेत, केतकी, ऑल द व्हेरी बेस्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला. आणि या सगळ्या लोकांना ना जेवढं प्रोत्साहन देऊ ना तेवढं त्यांना चांगलं करायची उमेद निर्माण होणार आहे आणि चांगला मेहनती कलाकार आणखीन मेहनत करायला लागणार आहे. हे कमेंट्स करताना आपण नेहमी प्रेक्षक म्हणून लक्षात ठेवूया, नाहीतर तुमच्या नशिबात म्हणेल आमचा जसा चंडोल नेहमी म्हणतो नाटकामध्ये की तुम्हाला नाहीतर चांगल्या कलाकृती बघणं नशीब म्हणेल, नशीब म्हणते नाही. आमच्या एका प्रेक्षकांनी चाहत्यांनी आम्हाला ही विनंती केली होती की तुमचा चंडोल म्हणू दे ना, नशीब म्हणते नाही. पण नशीब हो हो म्हणताय मात्र नचिकेत आणि केतकीच्या बाबतीत, कारण मेहनती मुलं आहेत. आता बोलत नाही, नचिकेत सुद्धा गायला पाहिजे ना, नाहीतर मग सुहास कुठलं गातोस? सुहास दिसत नाही. सुहास दिसणे ते दिसतोय दिसतोय म्हणजे तो आपलं खूप गाण्यांची डिमांड खूप आली आहे, पण आमचा नचिकेत गाणार आहे. नाटकातच गुंतलंय मुकुट. तबला पण आपलं ते सूर आमचे जुळले, तिथे थोडं जुळवायचा प्रयत्न कर. ठीक आहे. येस. वा. हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी, गुंतता हृदय गुंतता
कमलदलाच्या पाशी गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता दुर्दैवे आपण दुरावलो या देही दुर्दैवे आपण दुरावलो या देही दुर्दैवे आपण दुरावलो या देही सहवास संपता डागळे ऋणतेही सहवास संपता डागळे ऋणतेही सहवास संपता डागळे ऋणतेही स्मरे एकच देवा सखये निज हृदयाशी स्मरे एकच देवा सखये निज हृदयाशी हा प्रणयगंध परिमळे हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी गुंतता 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 वा नचिकेत, वा सुहास, क्या बात, क्या बात. अखिल पर्वतकर म्हणतात किती रिच आहे ना आपलं हे संगीत आणि हे रिच तुम्ही जे म्हणताय ते रिच गाण्याचा अटेम्प्ट किंवा ते गाण्यासाठी मेहनत नचिकेत आणि केतकी सारखी मुलं करतायत. संगीत नाटकाला आता उभारी आली आहेत, आणखीन संगीत नाटकं आता याच्या पुढे येणार आहेत. मी मेहनत घेणाऱ्या सगळ्या तरुणांना असं म्हणेन की या वेळोवेळी आमच्या ऑडिशन्सना या आणि आपण हा खजिना आणि हा रिचनेस जो वाटतोय आपल्या प्रेक्षकांना तो आणखीन देण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं की संगीत मत्स्यगंधामुळे हे दोघं गात होतेच आधीपासून किंवा शिकत होतेच आधीपासून, पण एक त्यांना कॉन्फिडन्स मिळाला, आत्मविश्वास मिळाला आणि त्यामुळे ते आणखीन चांगले गायला लागले. ते उत्तम एक्सप्रेसिव्ह गायला लागले आणि त्याचा फायदा त्यांना सारेगम प करताना झाला. आणि आता सारेगम प केल्यानंतर त्याचा फायदा त्यांना आता एक वेगळ्या पद्धतीनं होतोय. कारण आता याचं जेव्हा मी गाणं ऐकलं कोणतं तर हृदय आणि नाटकातलं ऐकलं होतं तर ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. याचा आत्मविश्वास आणखीन वाढलेला आहे. त्यामुळे तो असाच वाढू दे आणि ह्याचा फायदा तू इकडे करून आणखीन त्यातनं पुढे हो असंच मी म्हणेन. नक्कीच. मुग्धा आपटेंनी कळवलंय की लव्ह यू आपल्या टीमला ते म्हणतायत. तेजस संसारे म्हणताय की मस्तच, म्हणजे त्यांना हे आपलं गाणं जे आपण गातोय तेही आवडतंय. नंतर स्वाती म्हणतात की सुपर्ब नचिकेत आणि हाय केतकी ओळखलं का? ओळखीची बोलून घ्या. अच्छा ओके. हॅलो स्वाती. हाय विशाल आणि पूजा पुरंदरे नचिकेत यू आर रिअली सुपर्ब. मला या सारेगमपच्या निमित्ताने असं सांगायचंय की पटकन घरात बसल्या बसल्या पॉपकॉर्न खाताना आपण पटकन म्हणतो की या मुलांना लवकर मिळते नाही प्रसिद्धी, पण मी या दोघांबरोबर काम केलंय तर मला असं वाटतं यांना पटकन नाही हो. 20-20 वर्ष गातायत ही दोघं जण, त्यामुळे ही पटकन नाहीये. पटकन त्या ग्रास्पिंग मात्र त्यांचं आहे, हे तेवढंच खरं आहे. कारण 2.5 महिन्यापूर्वीचे ते दोघं वेगळे होते आणि 2.5 महिन्यानंतर त्यांनीच स्वतःला बदलवलंय. तर असं पटकन ते स्वतःला बदलत असतील तर त्यांना प्रसिद्धी पण पटकनच. आणि नचिकेतला खूप छान कॉमेंट्स. नचिकेत तुला आता वेगवेगळ्या ऑफर्स येतील पण प्लीज नाट्यसंगीत सोडू नको. नंदिनी पाठारे शेटे आणि हा ते पाठवलंय. आणि अल्पना सातगर मला वाटतं आमच्या पार्ल्याच्याच आहेत. त्याने आपलं नाटक पाहिलं. त्या स्मृतिगंधाच्या पहिल्यापासूनच्या फॅन आहेत. हा आणि स्मृतिगंधाच्या पहिल्यापासून फॅन पण आहेत त्या.
आणि त्या बऱ्याच आपल्या नाटकांवरती छान पॉझिटिव्ह कॉमेंट्स करत आणि असतात. त्या आता म्हणतायत की खरंच खूप फरक आहे. म्हणजे पहिल्यापासून ते आपला प्रयोग सुद्धा पाहतायत आणि follow आता करतायत. नचिकेतला ते हा. आणि केतकीला पाहत होते. मग गोव्यावरनं पण एक पॉल पै काकोडे आहे. विशाल इव्हेंट ऑर्गनायझर विशाल पै काकोडे. विशाल पै काकोडे. येस. तर ते गोव्याचे मला वाटतं इव्हेंट हो. मोठे मोठे ऑर्गनाईज करत असतात. हा, तर तुम्हाला आम्ही- विशाल भाई एकच काम करा, आम्हाला पण बोलवा गोव्याला आणि या छान कलाकारांना आम्ही घेऊन आपण दोघं गोव्याला एक break त्यांचा करू. 25 जानेवारीला आम्ही दोघं त्यांचा आम्ही शो करतो आहोत कार्यक्रमात गोव्यामध्ये. गातोय. त्यामुळे त्यांची कमेंट आली. लवकरच गोमंतकीय संगीत रसिकांना ह्या दोघांचा स्वराविष्कार अनुभवायला मिळणार आहे. येस, नक्कीच नक्कीच. येतो. तुम्हाला एक्नॉलेज करायचं असं काही केली? सुपर. ओके. एका प्रेक्षकांनी असं म्हटलंय, मला नाव आता USA वरनं पण आलाय. हर्षल बेलगावकर म्हणतायत, अप्रतिम नचिकेत, तुमच्या स्वरांचा गंध असाच परिमळ दे. ही थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. 4 वाजता बघताय विकास कुलकर्णी पहाटे 4 वाजले तिथे USA वरनं आलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम असं ते म्हणताय आहे. थँक्यू विकास. तुमची पहाट आणि यांच्या दोघांची सुद्धा पहाटच. एक कमेंट अशी आली की तुम्ही संगीत रंगभूमीसाठी सगळे जे मेहनत घेताय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मला असं वाटतं की आम्हा सगळ्या टीमलाही अनेक वर्षांनी सांगायला मिळो की आमच्या काळी असं होतं, आम्ही असं केलं होतं. कारण कलाकाराला चांगलीच कला द्यायची असते, वाईट कोणाला द्यायचं असतं जन्मापासून, पण आपल्याला संधी कुठली येते. तर मला वाटतं ही नाटकाने उत्तम संधी मिळाली आणि सारेगमनी 4 छान लागली दोघांच्याही मेहनतीवर. रेवती परांजपे यांनी सुपर बोथ असं म्हटलेलं आहे. थँक्यू. नंतर अमृता पुराणिक म्हणतायत की खूप छान वाटते त्यांना आणि ऑल द बेस्ट. आणि एक शैलजा किनकरांची तुझ्यासाठी कॉमेंट आहे. संपदा ताई, संगीत रंगभूमीसाठी आपण घेतलेल्या कष्टांसाठी धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच आहे, म्हणजे तू एवढे इतके कष्ट घेतलेस की आपण 2.5 महिने तालीम हल्ली कुठल्याही नाटकाला एवढी तालीम करायला आर्टिस्टच सापडत नाही, पण आम्हाला दिग्दर्शिकेपासून कलाकारांपर्यंत सगळे 2.5 महिने तालीम घेणारी लोक सापडली. आणि तू एवढी मेहनत घेतल्यामुळे या खरंच म्हणजे आय एम सो हॅपी की दोघे आता फेसबुकवरती इतक्या प्रेक्षकांची आता मला वाटतं 1000 लोक बघत असतील ना, त्या सगळ्यांशी तुम्ही संवाद साधू शकताय. काय मजा केली या नाटकांनी. संगीत नाटकाचे मात्र दिवस ह्यांच्यामुळेच चांगले होणार आहेत. आणि आत्ता जे तुम्ही सगळे बघताय ना, आमच्याशी गप्पा मारताय, त्यांचं ऐकताय, तुम्हीच ह्या मुलांना घेऊन संगीत नाटक खूप खूप पुढे नेणार आहात. त्यामुळे असेच संगीत नाटकावर प्रेम करा, ह्यांच्यावर प्रेम करा आणि तुम्हालाही संगीत नाटकाचं सगळं हे वैभव प्राप्त होणार आहे. तुम्हीच ते नाटक पुढे नेणार आहात. हो, नक्कीच. आणि आमची केतकी आता मात्र इथे थांबणार नाहीये, कारण तिला तर खूप पुढे जायचंच आहे. तिचे या सगळ्या कालावधीमध्ये ती स्वतःची जी गाणं शिकवण्याची जी तिची कला आहे त्याच्यासाठी आपण तिला आता रजा देऊया. तिने तेच सुरू ठेवलेलंच आहे आणि ती आणखीन अशा केतकी आपल्याला देणार आहे. नक्कीच लवकरच भेटू आपण. आणि केतकी राजापूरची आहे मूळची, सध्या मुंबईत राहते. हो 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 येस. आम्ही ना या दोघांसाठी एक सरप्राईज आणलेलं आहे. तुम्ही यांच्याशी गप्पा मारा, ते सरप्राईज मी घेऊन येते. नचिकेत, तोपर्यंत तू प्रेक्षकांना सांगायचंस की कुठलं गाणं तुला अवघड वाटलं होतं आणि तू ते कसं निभावलं होतंस. तुझ्या एका गाण्याची गोष्ट शेअर. अच्छा, मला असं वाटतं की टॉप 3ला मी जेव्हा गेलो आणि तेव्हा मला असं कळलं की फिनाले आहे, शेवटचं गाणं माझं आहे, नंबर 3रा आहे तिघांमध्ये माझा. तेव्हा मला ते जेव्हा अनाऊन्स झालं तेव्हा मला मागे बॅकस्टेजला गाणं मिळालं झिंगाट नावाचं, की तुला हे गाणं गायचंय, म्हणजे तू हे गाणं गाऊ शकतोस का. तर कमलेश दादाला कुठेतरी माझ्यातनं एक पॉझिटिव्हिटी दिसली की मी त्याला म्हणालो की ठीक आहे दादा, मी गाईन, हरकत नाही. कारण की मी नाट्यसंगीत गायलो फिनालेला, मी सांगा मुकुंद कोणी हा गायलो जे एक फोक अंगाने जाणारं आहे, मी बगड्यांची माळा फुले गायलो जे एक क्लासिकल पण भावगीत अंगाने जाणार आहे, मी अश्विनी येना गायलो जे खूपच वेगळं गाणं आहे, मी तेरे संग यारा अक्षय कुमारची एक मेडली गायलो मी. म्हणून मग आता लास्ट
काय होतं तर मग झिंगाट म्हणून होतं. तर तिथे मी फक्त कमलेश दादा रिक्वेस्ट केली की दादा मी नक्की गाईन, मला फक्त एक रिक्वेस्ट आहे की मला लिरिक्ससाठी मला काहीतरी मी पुढे घेऊ का. तर तो म्हणाला हो येस काहीच हरकत नाही, लिरिक्ससाठी तुम्हाला तिघांनाही अलाउड आहे, तुम्ही लिरिक्स समोर ठेवून गाऊ शकता. त्यामुळे ते एक मला मी असं होतो की रेहुश ॲटलिस्ट मी हे करू शकेन. आणि कुठेतरी एक सेल्फ कॉन्फिडन्स होता मला की मी सगळं गाऊ शकतो आणि ती रिस्क घ्यायला मी तयार होतो. त्यामुळे ती रिस्क मी घेतली आणि मी ते झिंगाट गायलो. आणि त्याचं पारंपरिक एंड आता आजकालच्या मी आय बी फ्रँक, पण आजच्या पिढीला आजच्या ह्यांना भैरवी वगैरे याचं महत्त्व जरी फार नसलं तरी झिंगाटचं महत्त्व फार वाढलंय असं मी म्हणेन. त्यामुळे झिंगाट ही भैरवीच झाली असं आपण म्हणू शकतो की ज्यांनी एंड होतो सगळ्यांना नाचत नाचत छान एन्जॉय करत एंड करत असतो, छान आठवणी ते घेऊन जातात. त्यामुळे ते गाणं मी म्हणलं की आपण ते गाऊया. त्यामुळे ते एक खूप वेगळा छान एक्सपिरियन्स होता ज्यांनी मला एक वेगळा एक बूस्ट पण मिळाला की येस आय कॅन सिंग दिस ऑल्सो. सो एक अजून एका कुठल्या तरी एका वेगळ्या जॉनरकडे मी स्वतःला एक्सप्लोर केलं. सो ते खूप एक मला नवीन शिकायला मिळालं त्यात. सुरेंद्र शिंदे म्हणतात झिंगाट खूप छान गायलास तू. थँक्यू. देही वणवा पिसाटला की तुझा एक्सपिरियन्स मला आवडेल ऐकून घ्यायला. मी मगाशी म्हटलं त्यानुसार अशी गाणी म्हणायला आपल्याला लागणार आहेत असं आम्ही मनाची तयारी केलीच होती. पण ती गाणी त्या अंगानं ती सादर झाली पाहिजेत ही पण एक खूप मोठी जबाबदारी होती. त्यामुळे देही वणवा पिसाटला, एरवी आम्ही मत्स्यगंधात अशी तव भास अंतरा किंवा गर्द सभोवती, अर्थशून्य भासे अशी गाणी गातोय आणि वणवा वगैरे एकदम झकास अनुभव होता. आणि हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. याच्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून या दोघांना वरचा साथ नको मारू. आपण दिवा विझवणार नाही. आपण दिवे लावतो. तो फिरव ना. हा म्हणजे तो दिसताना तुमच्या साक्षीने आम्ही त्यांना हे सरप्राईज दिले. लवली. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आम्ही हे सेलिब्रेट तुमच्याच बरोबर करू शकतोय, करता येते आणि तुमचे कमेंट्स आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे असं तुम्ही आमच्याच बरोबर असं इथे बसलात असं आम्हाला एक फिलिंग येते. त्यामुळे त्यासाठी फेसबुकचं पण मी थँक्स आणि स्मृतिगंध पेजचं मी खूप थँक्यू मानतो, आभारी आहे की इतकं सुंदर ते पेज आहे आणि त्याचे इतके छान फॉलोअर्स आहेत आणि इतके रसिक मंडळी तुमच्यासारखे दर्दी रसिक आहेत. त्यामुळे तुमच्याशी फार गप्पा मारताना खूप छान वाटतं. तुम्ही इथे जसे आमच्याबरोबर बसलात असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्यासाठी पण खूप खूप थँक्यू. आपण किती नाही दोन आणलेत. मी हा कट करतो. येस येस येस. अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? गाणं गायचं ना आवाज येते की आता तू दुसरा केक कापणार. आणि गंमत म्हणजे गंमत काय असते की बऱ्याच ठिकाणी तिला बऱ्याच ठिकाणी ना काय झालं की असे कसे समारंभ झालेले की नाव घ्यायला सांगतात, पण आम्ही केतकीला नेहमी गाणंच म्हणायला सांगतो. चैतन्य असतच तिच्या गाण्यात. ते मला बरोबर नंतर आता वरचा सा रोज या ना. वरचा सा कोणाचा? नचिकेत आणि केतकीचा. वा वा. तुमचा विनर काका. आणि हा आपण नाही फक्त महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांबरोबर आपण सेलिब्रेट केलं. त्यातल्या सगळ्यांना पार्टी कधी देणार
मत्स्यगंधा या नाटकाचा शो आम्ही तुम्हाला बाई पार्टी तर घेऊन येणार आहोत. वाह बाई. काय छान के सॉरी हा तुम्हाला चव आम्ही सांगू म्हणजे कशी आहे बर संगीत मत्स्यगंधा या नाटकाचे हे 2 हिरे आम्हाला सुद्धा काही काळ त्यासाठी थांबावं लागलं, कारण तेही काही शब्दामध्ये बांधील होते, कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधील होते. आता ते मुक्त झाले. तुम्ही या दोघांना भेटण्यासाठी त्यांच्या कलाकृतीसह या. नुसतं सेल्फी आणि सिग्नेचरसाठी, ऑटोग्राफसाठी नाही, तर त्यांच्या सुरांची आठवण घेऊन जाण्यासाठी संगीत मत्स्यगंधाला सगळे जरूर या, कारण तीच मोठी आमच्यासाठी सुद्धा ट्रीट असेल. थँक्यू सो मच. थँक्यू. 3 cheers फॉर रसिक प्रेक्षक. येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आता जाऊ. थँक्यू. Oh.